हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंग्लिश स्टोरी. तर स्टोरी मधला आजचा पार्ट आहे आपला 48 नंबरचा. तर मित्रांनो, आजच्या स्टोरीचं नाव आहे बघा द स्टोरी ऑफ द वाईस पॅरोट. म्हणजेच काय तर अकबर बिरबल या बादशहाच्या दरबारामध्ये घडलेला हा छोटासा प्रसंग आहे. त्या इन्सिडेंटचा आधार घेऊन निर्माण झालेली छोटीशी कथा आहे. या स्टोरीमध्ये आपण महत्वाचे ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट तसेच महत्वाच्या व्होकॅब्युलरी सुद्धा लर्न करणार आहे, त्यामुळे खूप महत्वाचे आहे. चला तर आपल्या सेशनला सुरुवात करूया. चला आता बघा, पहिल्यांदा काय होतं बघा, द स्टोरी ऑफ द वाईस पॅरोट. वाईस म्हणजेच कसा, तर वाईसचा अर्थ होतो ज्ञानी किंवा हुशार असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा, वन्स अपॉन अ टाइम, वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी. वन्स अपॉन अ टाइम एम्परर अकबर वॉज एंगेज्ड इन डिस्कशन विथ हिज कोर्टियर्स अबाउट द इंटेलिजन्स ऑफ एनिमल्स. बघा पूर्ण बघू आपण. वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी, म्हणजे एकेकाळी एम्परर अकबर. एम्परर म्हणजे कोण, तर सम्राट किंवा राजा. एकेकाळी सम्राट राजा किंवा सम्राट अकबर वॉज एंगेज्ड. मित्रांनो, इथे पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. वॉज नंतर V3 वापरलाय म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस येथे झालेला आहे. बघा, एम्परर अकबर वॉज एंगेज्ड इन म्हणजे गुंतलेले होते, इन डिस्कशन म्हणजे चर्चेमध्ये, विथ हिज कोर्टियर. विथ हिज कोर्टियर, कोर्टियर म्हणजेच कोणतं, दरबारी. राजा अकबर यांच्या दरबारामध्ये असणारे जे दरबारी होते, त्यांचे प्रधान होते किंवा जे सचिव असतील, मंत्रिमंडळातली व्यक्ती, त्यांना कोर्टियर म्हणतात. अबाउट द इंटेलिजन्स ऑफ एनिमल्स, अबाउट च्या बद्दल. बघा, अबाउट द इंटेलिजन्स ऑफ द एनिमल. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. बघा, वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी एम्परर अकबर सम्राट अकबर बादशाह एंगेज इन डिस्कशन एका डिस्कशन मध्ये गुंतलेले होते, विथ हिज कोर्टियर त्यांच्या दरबारांसोबत, अबाउट द इंटेलिजन्स ऑफ एनिमल प्राण्यांमध्ये असणारी बुद्धिमत्ता किंवा प्राण्यांमध्ये असणारी जी चातुर्य क्षमता आहे, त्यांच्या चातुर्य क्षमतेविषयी चर्चेविषयी अकबर बादशाहच्या दरबारामध्ये सर्वजण जमलेले होते. पुढे बघा, क्युरियस ही आस्क बिरबल who is more intelligent, a man or a parrot. बघा, क्युरियस, क्युरियसचा अर्थ होतो जाणून घेण्याची इच्छा किंवा उत्सुकता. मग जाणून घेण्याची इच्छा पडली म्हणून ही आस्क बिरबल. बघा, इथे ही आस्क बिरबल इनडायरेक्टचं वाक्य. म्हणून अकबर बादशाहने बिरबलला विचारलं, हु इज मोर इंटेलिजंट. आता इथे कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली. बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री काय म्हणते, दोन व्यक्तीमध्ये तुलना केलेली असेल त्यावेळेला कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतात, त्यामुळे ते मोर वापरण्यात आलेला आहे. मोर काय, तर आपला कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे. मग इथे विचारलं बघा, ही आस्क बिरबल, त्याने बिरबलला विचारलं, हु इज मोर इंटेलिजंट, अ मॅन ऑर पॅरोट. बघा, मॅन ऑर पॅरोट म्हणजे माणूस हुशार आहे की पॅरोट हुशार आहे, या दोघांमध्ये असा कोण हुशार आहे, असं अकबर बादशाहने बिरबलला विचारलं. पुढे बघा, बिरबल नोन फॉर हिज क्विक विट अँड क्लेवर. बघा, बिरबल नोन फॉर हिज क्विक विट अँड क्लेवर आन्सर. बघा, बिरबल नोन फॉर, नोन फॉरचा अर्थ होतो ओळखलं जाणं, नावाजलं जाणं, प्रसिद्ध असणं. मग बिरबल प्रसिद्ध होता. बघा, फॉर हिज क्विक विट, क्विक विट म्हणजेच काय, तर चतुराईपणे. विट म्हणजे काय, चातुर्य किंवा चाणाक्ष. क्विट म्हणजेच काय, तर चतुराई, चाणाक्ष म्हणूया. क्विक म्हणजे लगेच. मग त्याच्या चाणुक्षाचा वापर करून लगेच उत्तर देण्यामध्ये किंवा क्लेव्हर आन्सर्स म्हणजे हुशारीने, त्याच्या चतुराईचा वापर करून लगेच उत्तर देणं, यासाठी बिरबल प्रसिद्ध होता. पुढे बघा, paused for a moment before replying, a parrot, your majesty. बघा, बिरबलने आन्सर दिला, पॉज फॉर अ मोमेंट. पॉज फॉर अ मोमेंट, मोमेंट म्हणजे क्षणासाठी, काही क्षणासाठी होते ते थांबला. बिफोर रिप्लाइंग, रिप्लाइंग म्हणजे प्रत्युत्तर देणे. प्रश्न विचारला, कोण हुशार आहे, पॅरट की माणूस हुशार आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी बिरबल फॉर अ मोमेंट काही क्षणासाठी थांबला आणि मग त्याने उत्तर दिलं, अ पॅरोट, युअर मॅजेस्टी. मॅजेस्टी म्हणजे महाराज. तो म्हणाला की महाराज, माणूस आणि पोपट यांच्यामध्ये पॅरोट जो पोपट आहे ना, तो हुशार आहे असं तो म्हणाला. पुढे बघा काय होतं. पुढे बघा, अकबर वॉज टेकन बॅक. मग हे सगळं ऐकल्यानंतर अकबर वॉज टेकन बॅक. आता टेकन बॅक याचा अर्थ होतो धक्का बसणे, शॉक बसणं. मग हे ऐकल्यानंतर बिरबल जो होता, अकबर जो बादशाह होता, त्याला धक्का बसला, व माणूस कस काय हुशार नाहीये, त्यामुळे. ही आस्क बिरबल, त्याने बिरबलला विचारलं, हाऊ कॅन अ पॅरोट बी मोर इंटेलिजंट दॅन अ ह्युमन बीइंग. बघा, हाऊ कॅन बी अ पॅरोट मोर इंटेलिजंट दॅन अ ह्युमन बीइंग म्हणजेच काय, ह्युमन बीइंग मानव जातीपेक्षा किंवा मनुष्यापेक्षा पॅरोट कसा इंटेलिजंट होऊ शकतो, असं अकबरने बिरबलला विचारलं. पुढे बघा, अ मॅन कॅन थिंक
create and speak freely while a parrot merely repeats what it hears. बघा काय म्हणतो बघा, अ मॅन कॅन थिंक, जो माणूस आहे तो माणूस थिंक करू शकतो, विचार करू शकतो. क्रिएट म्हणजेच काय तर निर्मिती करू शकतो, कशाचीही निर्मिती करू शकतो, आहे का नाही, त्याला गरजा असणाऱ्या सर्व गोष्टीची निर्मिती करू शकतो. अँड स्पीक फ्रीली, आणि सर्वात महत्वाचं फ्रीली, मुक्तपणे तो बोलू शकतो, आपले मते मांडू शकतो. फाईल आणि त्या दरम्यान अ पॅरोट मियरली रिपीट्स व्हॉट इट हिअर्स, आणि जो पॅरट आहे, पोपट आहे, मियरली रिपीट्स, मियरली म्हणजे केवळ, फक्त तो रिपीट करतोय, म्हणजेच काय एखादी गोष्ट परत परत बोलतोय. व्हॉट इट हिअर्स म्हणजे जेवढं काही तो ऐकतो ना, फक्त ऐकलेलंच वाक्य पॅरोट रिपीट करतोय, परत बोलतोय, असं तो बादशाह बिरबलला म्हणाला. पुढे बघा स्टोरीमध्ये काय होतं. बिरबल ऑलवेज रेडी टू एक्सप्लेन हिज रिझनिंग सेड, युअर मॅजेस्टी, दॅट इज प्रिसाइजली वाय द पॅरोट इज मोर इंटेलिजंट. आता बघा त्याला विचारण्यात आलं की बाबा कोण हुशार आहे, त्याचं उत्तर बिरबलने सुद्धा दिलं. का तर तो काय म्हणतो, बाबा अकबर बादशाहनी त्याला सांगितलं की जो पोपट आहे, तर तो पोपट फक्त त्याने जे ऐकलं तेवढंच रिपीट करतो. मग यावरून आपला बिरबल म्हणाला ऑलवेज, बघा, आणि मग ऐकल्यानंतर तो म्हणाला ऑलवेज रेडी टू एक्सप्लेन हिज रिझनिंग. रिझनिंग म्हणजेच काय तर उत्तर, म्हणजे त्याच्या चाणक्षाचा वापर करून उत्तर द्यायला तो नेहमी तयार असतो. आणि म्हणाला बघा, युअर मॅजेस्टी, हो महाराज, दॅट इज प्रिसाइजली व्हाय द पॅरोट इज मोर इंटेलिजंट. आणि मग तेच मूळ कारण आहे की जो पोपट आहे ना, फक्त जेवढं ऐकतो तेवढंच तो रिपीट करतो, हे त्याचं मूळ कारण आहे, म्हणून तो हुशार आहे. बघा पुढे, अ मॅन ऑफन स्पीक्स विदाउट थिंकिंग लीडिंग टू मिसअंडरस्टँडिंग, कॉन्फ्लिक्ट्स अँड इव्हन डिझास्टर. काय म्हणाला बघा आता, अ मॅन ऑफन स्पीक्स विदाउट थिंकिंग, जो माणूस आहे ना, अ मॅन ऑफन स्पीक्स, ऑफन म्हणजे अनेकदा, स्पीक म्हणजे बोलतो, विदाउट थिंकिंग म्हणजे कोणताही विचार न करता माणूस बोलतो. पुढे बघा त्यानंतर पुढे काय दिलं जातं, लीडिंग टू मिसअंडरस्टँडिंग, आणि त्याच त्याच्या विचार न करण्याच्या गोष्टीमुळे तो कुठे घेऊन जातो, मिसअंडरस्टँडिंग म्हणजेच काय तर लोकांमध्ये गैरसमजूत निर्माण होते, कन्फ्लिक्ट्स होतो, कन्फ्लिक्ट्स म्हणजे वादविवाद निर्माण होतो, अँड इव्हन डिझास्टर, आणि त्याचमुळे अनेक सारे डिझास्टर म्हणजे संकटाला सुद्धा तो आमंत्रित देतो. पुढे बघा, हावेवर, तरी पण, अ पॅरोट ओनली रिपीट व्हॉट इट हॅज बीन टॉट, आणि तरी पण पॅरोट हा असा आहे, त्याला जेवढं सांगितलं तेवढंच, फक्त जेवढं ऐकतो तेवढंच तो रिपीट करतो. इट नेव्हर स्पीक्स आउट ऑफ टर्न अँड डज नॉट गेट इन्व्हॉल्ड इन अननेसेसरी आर्ग्युमेंट. बघा काय महत्वाचं दिलं, इट नेव्हर स्पीक्स आउट ऑफ टर्न म्हणजेच काय, आउट ऑफ टर्न, आउट ऑफ टर्न म्हणजेच काय, आलटून पालटून. त्याला जेवढं सांगितलं तेवढंच बोलतो, तेवढंच तो रिपीट करतो. कुणी एखाद्याला सांगितलं की जास्त करून किंवा कमी करून असं काही तो करत नाही. अँड डज नॉट इन्व्हॉल्ड इन, आणि त्याचमुळे तो बघा अननेसेसरी आर्ग्युमेंट, अननेसेसरी म्हणजे अनावश्यक, आर्ग्युमेंट म्हणजे वादवाद, म्हणजेच काय तर तो जेवढं कमी बोलतो त्यामुळेच तो अननेसेसरी, अनावश्यक अशा भांडणातून किंवा आर्ग्युमेंट मधून, वादविवादामध्ये तो इन्व्हॉल्व होत नाही. दीज शोज दॅट, आणि हे दाखवतो की इट नोज द व्हॅल्यू ऑफ सायलेन्स अँड द पॉवर ऑफ वर्ड्स. बघा, आणि हे दाखवतं की इट नोज द व्हॅल्यू ऑफ सायलेन्स म्हणजे शांततेचं महत्व काय, किंवा पॉवर ऑफ वर्ड शब्दांचं महत्व काय, हे ते दाखवतं. ओके, पुढे बघा आता, अकबर वॉज इंट्रिग्ड बाय बिरबल्स एक्सप्लेनेशन बट वॉज नॉट एंटायरली कन्व्हिन्स्ड. बघा, अकबर वॉज इंट्रिग्ड म्हणजेच काय तर अकबराला कुतूहल वाटलं, उत्सुकता वाटली. ओके, बाय बिरबल्स एक्सप्लेनेशन, मग बिरबलचं एक्सप्लेनेशन ऐकलं आणि अकबरला कुतूहलता वाटली. काय वाटली बघा, बट वॉज नॉट एंटायरली कन्व्हिन्स्ड, त्याला ऐकून त्याला कुतूहलता वाटली, परंतु तो एंटायरली पूर्णपणे कन्व्हिन्स झालता का, नव्हता झाला. ही डिसाइडेड टू टेस्ट बिरबल्स थेरी. मग बघा, ही डिसाइडेड टू, मग त्याने ठरवलं, सिंपल पास्ट रचना, टू टेस्ट बिरबल्स थेरी. मग बिरबलचे जे थेरी होते, सिद्धांत होते, याचं एक्सप्लेनेशन काय, याचं त्याने ठरवलं. द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, अकबर इन्व्हायटेड अ लर्न स्कॉलर to the court and ask him to engage in debate with बिरबल. बघा, the next day, दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी अकबर इन्व्हायटेड अ लर्न स्कॉलर, सिंपल पास्ट रचना, सब्जेक्ट प्लस फिटू. अकबर इन्व्हायटेड अ लर्न स्कॉलर, लर्नचा अर्थ होतो विद्वान, मग विद्वान अशा स्कॉलर, बुद्धिमान लोकांना अकबर बादशाहने आमंत्रित केलं कोर्टमध्ये. अँड आस्क हिम, आणि त्यांना विचारलं, टू एंगेज इन डिबेट विथ बिरबल, आणि बिरबल सोबत या मुद्द्यावरती डिबेट करा, वादविवाद करा, असं अकबर बादशाहने त्या दरबारांना सांगितलं. द स्कॉलर
proud of his knowledge began to speak at length. बघा, the scholar proud of his knowledge. तो जो विद्वान होता, प्राऊड ऑफ हिज नॉलेज, प्राऊड ऑफ म्हणजेच काय तर गर्व असणं, अभिमान असणं. मग त्या जो स्कॉलर होता, विद्वान होता, त्याला त्याच्या नॉलेजचा गर्व होता आणि मग त्या नॉलेजच्या गर्वामुळे बिगॅन टू स्पीक ॲट लेंथ. स्पीक ॲट लेंथ म्हणजेच काय तर लांब लचक बोलणं. त्याला खूप गर्व होता त्याच्या ज्ञानाचा, म्हणून न थांबता तो लांब लचक बोलायला लागला. अँड ट्राईंग टू इम्प्रेस द कोर्ट, आणि जे कोर्ट मधले जे दरबारी होते, लोक होते, त्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होता. बिरबल हाऊ एव्हर, तरी पण बिरबल हाऊ एव्हर रिमेंड सायलेंट लिस्निंग पेशंटली. आणि एवढंच होत असताना सुद्धा जो बिरबल होता, रिमेंड सायलंट म्हणजेच काय तर शांत राहिला. अँड लिस्निंग पेशंटली, पेशंटली म्हणजेच काय तर संयमपणे. जरी तो समोरचा विद्वान बेधडकपणे लांबलचक वाक्य बोलत होता, त्याचे विद्वानीचे हुशारीचे दाखले देत होता, तरी सुद्धा बिरबल शांत होता. पुढे काय होतं बघा आता. हा, आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर, अकबर आज बिरबल फॉर हिज ओपिनियन ऑन द डिबेट. बघा, आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर, अकबर आज बिरबल, अकबरने बिरबलला विचारलं, फॉर हिज ओपिनियन ऑन द डिबेट, तुझं या डिबेटवरती, या वादविवादावरती तुझं मत काय, असं अकबरने बिरबलला विचारलं. बिरबल रिस्पॉन्डेड, बिरबलनी प्रतिसाद दिला, युअर मॅजेस्टी, हे महाराज, the scholar is indeed knowledgeable, but sometimes it's wiser to stay silent rather than to speak unnecessary. आता बघा बिरबल काय म्हणाल. ओके, युअर मॅजेस्टी, हो महाराज, द स्कॉलर इज इंडीड नॉलेजेबल. इंडीडचा अर्थ होतो खरं पाहता. ओके, इंडीड म्हणजे खरं पाहता, नॉलेजेबल म्हणजे ज्ञानी. आता मग बिरबल म्हणाला की खरे पाहता जे स्कॉलर होते, विद्वान लोक होते, ते नॉलेजेबल होते, बट परंतु समटाइम्स, कधी कधी, इट्स वायझर टू स्टे सायलेंट. वायझर म्हणजे, वाईज म्हणजे ज्ञानी, वाईजचं कंपॅरिझन वायझर, टू स्टे सायलेंट. मग कधी कधी हे महत्वाचं आहे की आपण सायलेंट राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. रॅदर दॅनचं होतं च्या ऐवजी, टू स्पीक अननेसेसरीली, अनावश्यक बोलण्यापेक्षा कधी कधी आपण शांत राहिलेलं बरं, असं तो म्हणतो. इन दिस केस, या केसमध्ये, सायलेन्स इज मोर व्हॅल्युएबल दॅन वर्ड्स. आणि या केसमध्ये सायलेन्स इज मोर व्हॅल्युएबल, मोर व्हॅल्युएबल म्हणजे जास्त मौल्यवान आहे, महत्वाचे, दॅन वर्ड, शब्दांपेक्षा सर्वात महत्वाचं मौल्यवान काय, तर शांत राहणं महत्वाचं आहे. पुढे बघा. अकबर स्माइल्ड, अकबर हे ऐकल्यानंतर अकबर हसला. रिअलायझिंग दॅट बिरबल हॅड प्रूव्हन हिज पॉइंट. बघा, हे ऐकल्यानंतर अकबर हसला. अँड रिअलायझिंग दॅट, त्याला जाणवलं की, ओके, बिरबल हॅड प्रूव्हन, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फी3 अशी पास्ट परफेक्टची रचना आहे. म्हणजेच काय, बिरबलने हे सिद्ध केलेलं होतं की त्याचा मुद्दा बरोबर होता की माणसाने अनावश्यक बोलण्यापेक्षा शांत राहिलं पाहिजे. जस्ट लाईक द पॅरोट म्हणजे पोपटासारखं, बिरबल हॅड चूजन हिज वर्ड्स केअरफुली अँड स्पोक ओनली वेन नेसेसरी. म्हणूनच बघा, पोपटासारखं, बिरबल हॅड चूजन हिज वर्ड्स केअरफुली, म्हणून बिरबलाने त्याचे जे शब्द होते, चूजन म्हणजे निवडले, एकदम काळजीपूर्वक त्यांनी ते बोलला. अँड स्पोक ओनली, आणि तेव्हाच बोलला, वेन नेसेसरी, जेव्हा आवश्यकता होती तेव्हाच तो बोलला. Akbar understood that wisdom lies not just in speaking but is knowing when to speak and when to remain silent. म्हणून बघा, अकबर अंडरस्टूड, अकबर बादशाला समजलं की, अंडरस्टँड वे टू अंडरस्टूड, समजलं की विजडम लाईज नॉट जस्ट इन स्पीकिंग, जे शहाणपण असतं, विजडम म्हणजे शहाणपण, लाईज म्हणजे वसलेलं, लाईज नॉट जस्ट इन स्पीकिंग, फक्त बोलण्याच मध्येच तुमचं शहाणपण नसतं असं तो म्हणाला, बट in knowing when to speak and when to remain silent. बघा, but कशामध्ये, when to speak, केव्हा आपण बोलावं, आणि when to remain silent, केव्हा आपण सायलेंट राहावं, यामध्ये खरं शहाणपण असतं असं अकबर बादशाला जाणवलं. आता स्टोरीचा मोरल बघा. द स्टोरी टीचेस अस द इम्पॉर्टन्स ऑफ थिंकिंग बिफोर वी स्पीक. बघा, द स्टोरी टीचेस अस, मग ही स्टोरी आपल्याला शिकवते की द इम्पॉर्टन्स ऑफ थिंकिंग म्हणजेच काय, तर विचार करण्याचं महत्व काय. ओके, बिफोर वी स्पीक, बघा म्हणजेच काय, तर आपण ज्या वेळेला बोलतो ना, बोलण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे आणि मग आपले शब्द उच्चारले पाहिजे असं स्टोरी सांगते. समटाइम्स इट्स वायझर टू लिसन अँड ऑब्झर्व
रॅदर दॅन टू टॉक विदाउट पर्पज. बघा समटाइम्स कधी कधी इट इज वायझर टू लिसन अँड ऑब्झर्व. कधी कधी काय महत्वाचं आहे तर आपण शांतपणे लिसन केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, रॅदर दॅन च्याऐवजी टू टॉक विदाउट पर्पज, कोणताही हेतू नसताना त्याऐवजी आपण बोललं नाही पाहिजे. पुढे बघा, जस्ट लाईक द पॅरोट, कुणासारखं, पॅरोट सारखं, पोपट सारखं, हु रिपीट्स ओनली व्हॉट इट हॅज बीन टॉट, आणि तो एवढंच बोलतो की जेवढं तो टॉट, टीच म्हणजे शिकणे, टीच सावित्री टॉट, जेवढं तो शिकलाय ना तेवढंच तो रिपीट करतो. वी शुड लर्न टू व्हॅल्यू आवर वर्ड्स, आपण आपल्या शब्दांची व्हॅल्यू केली पाहिजे, महत्व जाणलं पाहिजे, अँड यूज देम वाईसली, आणि त्यांना आपण स्पष्टपणे किंवा आपण त्याला हुशाराईनपणे त्याला आपण बोललं पाहिजे. ओके, तर मित्रांनो ही स्टोरी होती महत्वाची. एंडला सर्वात महत्वाची आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्स आहे आपला 30 डेजचा. महत्वाचे फीचर काय, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक ऍडव्हान्स इंग्लिश ग्रामर, बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइजेस, ग्रुप डिस्कशन, सर्व काही तुमचं या 30 दिवसाच्या कोर्समध्ये होणार आहे. आणि कोर्सची फीस आहे 599 रुपये. आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.